बुलेटिनमध्ये स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या. 15 नोव्हेंबर 2025ला टोल नाक्यांवर विना फास्टॅग किंवा टॅग अमान्य झाल्यावरही तुम्ही डबल टोल जर देण्यापासून वाचवायचं असेल तर कारण सरकार आता या संदर्भात मोठा बदल करतंय, नवीन नियम लागू करतंय. आता UPI पेमेंटने पैसे वाचणार आहेत. घाटकोपरमधील भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य शासनाने जाहिरात फलकांकरता एकत्मित धोरण तयार केलंय. नुकताच संबंधित समितीचा अहवाल स्वीकारला गेलाय. 21 मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यात आली आहेत. या नव्या नियमांनुसार आता होर्डिंगचा आकार, त्यांची जागा आणि सुरक्षितता याबाबत काटेकोर अटी लागू होणार आहेत. शहरांमधली खड्डे दुरुस्ती हा फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित विषय नाही. संपूर्ण वर्षभर खड्डे बुजवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केलं तर कारवाई केली जाणार. महापालिकेने तक्रारीकरता व्हॉट्सॲप नंबर, दक्ष ॲप व ग्रीव्हन्स पोर्टलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. खानपानाचा दर्जा सुधारण्याकरता मध्य रेल्वे प्रशासनाने केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग फळाला आले. त्यामुळे कॅटरिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला गेल्या काही महिन्यांमध्ये तब्बल 5,36,00,000चा महसूल मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्र आणि लसीकरण आणि उपचार, लसीकरण आणि मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक, श्वान नियंत्रण युनिट, प्री एक्सपोजर प्रोफॉलिक्स आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत विचारमंथन करण्याकरता महानगरपालिकेच्या रेबीज विषयक कार्यसमितीची बैठक पार पडली. दसऱ्याच्या मुहूर्तावर पेणमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेश पूजन करून मूर्ती साकारण्याचा श्री गणेशा करण्यात आला. भाद्रपद गणेशोत्सवापर्यंत तब्बल 11 महिने पेणच्या 1300 कार्यशाळांमध्ये हा दिनक्रम सुरू राहतो. यंदा गणेशोत्सवाकरता 50 लाख मूर्ती साकारल्या जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेमध्ये काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली. काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेचा आनंद यंदाच्या वर्षी पुणेकरांना चांदण्याच्या साक्षीने घेता येणार आहे. नागरिकांना खुल्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. याकरता पुणे महापालिका मोठा निर्णय घेताना दिसतेय. शहरातील प्रमुख उद्यानं आणि बागा या खास दिवशी उशिरापर्यंत नागरिकांकरता खुला ठेवण्यात आलाय. रात्री 12 वाजेपर्यंत उद्यानं सुरू राहणार आहेत. सरकारनं राज्यातील 305 बाजार समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. बाजार समितीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणे सभापतींना मानधन मिळणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ करण्याचं आव्हान बाजार समिती पदाधिकाऱ्यांना सांभाळावं लागणार आहे. शिक्षण विभागाने सुरू केलेल्या स्वच्छ आणि हरित विद्यालय रेटिंग योजनेअंतर्गत महानगरामध्ये महापालिकेच्या आणि उपसंचालक कार्यक्रमाअंतर्गत 1040 शाळांनी 100% सर्वेक्षण पूर्ण केलेलं नाही. याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच जाहीर केला. दुसरीकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता पुरेसा वेळ हवा आणि त्यासाठी पंधरवडा जाहीर करण्याची वेळ आल्याचं मुख्याध्यापकांनी सांगितलं. पालिकेने 4 शाळांचा पुनर्विकास करण्याकरता धोरण आखलंय. त्यानुसार 10 मजल्यांच्या इमारती उभारण्यात येणार आहेत. यात अत्याधुनिक वर्ग, अन्य सुविधा, इतर मजल्यांवर सभागृह, कौशल्य कक्ष, अंतर्गत खेळांकरता सुविधा असणार आहेत. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्येच महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाकडून जवळपास 3100 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला. यंदा महापालिकेनं 7700 कोटींचा मालमत्ता कर संकलित करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. आता व्हॉट्सॲपद्वारे LPG गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे. कॉलरद्वारेही सिलेंडर बुक करता येणार आहे. पण अनेकदा कॉल कनेक्ट होत नाही, नेटवर्क समस्या येते, त्यामुळे सिलेंडर बुकिंगमध्ये अडथळे येतात. आता मात्र तसं होणार नाहीये, कारण व्हॉट्सॲपद्वारे तुम्ही तुमचा सिलेंडर सहज बुक करू शकता. पुढच्या वर्षी राज्यात मेगा सरकारी नोकर भरती अत्यंत पारदर्शक आणि गतिशील पद्धतीने करण्यात येईल. ही घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. 10,309 जणांना नोकरीची प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमावेळी ते बोलत होते. दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरवाढ केली आहे. ग्राहकांना महागाईचा झटका दिलाय. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 2 वर्षाखालील मुलांना कप सिरप न देण्याचे महत्त्वाचे निर्देश दिलेत। या संदर्भातल्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांना पाठवल्या आहेत। प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांची विष देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीनं केलाय। त्याचं नाव शेखर गोस्वामी आहे। तो जुबिन गर्गच्या बँडचा सदस्य आहे। पोलिसांकडील उपलब्ध अधिकृत कागदपत्रांमुळे जुबिन गर्ग याच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे। विषारी कप सिरपमुळे आतापर्यंत 17 मुलांचा मृत्यू झालाय। मध्य प्रदेशमध्ये 14 आणि राजस्थानमध्ये 3 मुलांचा जीव गेलाय। बिहारच्या मधेपुरामध्ये पाऊस आणि वादळामुळे शेकडो घरांचं नुकसान झालं। यात एका महिलेचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले। गुजरातच्या अहमदाबादमधील पिराना डम्पिंग साईट इथं केमिकलची गळती झाली। प्रवाह इतका जोरदार होता की या प्रवाहात अनेक वाहनं वाहून गेली। बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये मुसळधार पाऊस झाला। ठिकठिकाणी पाणी साचलं, नागरिकांच्या अडचणी वाढल्या। छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये मुसळधार पाऊस झाला। नद्यांना पूर आला। पूर आल्यानं 36 गावांचा संपर्क तुटला। नेपाळच्या काठमांडूमध्ये मुसळधार पाऊस झाला। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। सखल भागात पाणी साचलं, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। हरियाणाच्या सोनीपतमध्ये दिवसाढवळ्या एका युवकाची हत्या करण्यात आली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये सकाळी फिरायला निघालेल्या महिलांना एका कारनं चिरडलं। अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला। छत्तीसगडच्या बालोदमध्ये हत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं। सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं हत्तीच्या हालचालींवर लक्ष आहे। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये बैलानं केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले। भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी होतीये। राजस्थानच्या कोटामध्ये 2 भरधाव दुचाकींची जोरदार धडक झाली। या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला। अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय, हळहळ व्यक्त होतीये। घटनेमध्ये पटनामध्ये जोरदार पाऊस झाला। रस्ता खचला, अनेक ठिकाणी रस्ते खचलेत, त्यामुळे वाहतुकीला फटका बसलेला आहे। रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्यात। उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये घटना धक्कादायक घडलेली आहे। कोचिंग सेंटरमध्ये सेफ्टी टँकमध्ये गॅस तयार झाला आणि मोठा स्फोट झाला। स्फोटादरम्यान घराचं छत उडून गेलं, तर या दुर्दैवी घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये बैलानं केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले। त्या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रहिवासी भागात बिबट्या आला। भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडलं। लोकांनी सुटकेचा श्वास घेतला। उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळते। एका दिवसात 2 सर्वसामान्य नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केला। भीतीचं वातावरण आहे।